वसमत मतदारसंघातील 111 शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार वसमत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। शहरात नुकताच 111 शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख UT पवार, प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम, शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटके, शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर, गट शिक्षणाधिकारी सुभाष सोनटके, गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी विवेक पेडगावकर, सतीश काष्टे, गुणाजी ढोरे, साहेबराव कदम, रामराव जाधव, मुख्याध्यापक विठ्ठलराव पवार यासह असंख्य शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वसमत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांच्या हस्ते गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आदर्श शिक्षक गौरव सोड़ावा में हम सबसे पहले तो जो है आमदार राजू भैया नवघरे का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने जो है जितने भी हमारे विधानसभा के शिक्षक हैं उनका जो है सम्मान किया और जिनको जो कभी देखा नहीं जाता था उनके काम को, उनको जो है एक सम्मान के लिए है सम्मान दिया है। मैं ये समझता हूँ कि जिस तरह आदर्श शिक्षक है कि जिनके जो शिक्षक जो है आदर्श रखते हैं अपने काम में, उसी तरह हमारे राजू भैया नवघरे भी जो है, अगर आमदारों का लिया जाए कि आमदार में अगर कोई आदर्श है तो हमारे लिए आदर्श यानी कामों के एतबार से राजू भैया नवघरे हैं। हम सभी शिक्षकों की ओर से उनका बहुत बहुत आभार मानते हैं और उम्मीद करते हैं कि हमारे कामों को इस तरह ही सराहाया जाएगा जिस तरह जो है राजू भैया ने सराहा। थैंक यू। नमस्कार, मी विनायक सीताराम चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरसूवाडी या ठिकाणी कार्यरत आहे। आज जो गुरुगौरव सोहळा 2024 या मतदारसंघाचे आमदार माननीय श्रीयुत राजू भैया नवघरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला। हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय मनस्वी आनंद झाला, कारण तळागाळामध्ये काम करणारे बहुसंख्य शिक्षक या ठिकाणी काम करत असतात आणि राज्य शासनापर्यंत पुरस्काराच्या शर्यतीमध्ये ते असतात, परंतु तिथपर्यंत पोहोचत नाहीत। परंतु या शिक्षकांची कामगिरी लक्षात घेता या सर्व शिक्षकांना त्यांनी सन्मानित केलेला आहे। त्यामुळे अतिशय आनंद या ठिकाणी होत आहे। हा आगळा वेगळा उपक्रम राजू भैयांनी असाच चालू ठेवावा असं मला वाटते। त्याबद्दल या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। गौरव पुरस्कार 2024 या समारंभात आमच्या पूर्ण जिल्ह्यातील एकूण 7 जिल्हा परिषद शिक्षकाला माननीय राजू भैया नवघरे यांनी गौरवलेला आहे। त्याबद्दल मी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना या जिल्हा अध्यक्षाच्या वतीने साहेबांचा आभार मानतो आणि पुढेही उर्दू शाळांना आणि शिक्षकांची येणाऱ्या समस्याला साहेब विशेष लक्ष नेहमीसारखा जसे ते देतात तसे त्यांचा साथ आम्हाला मिळेल ही अपेक्षा ठेवून त्यांना आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर। विधानसभेचे आमदार माननीय राजू भैया नवघरे साहेब यांनी जो गुरुगौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल खरंच त्यांचं खूप खूप आभार। वाडी वस्ती खेडेगावातील जे शिक्षक आहेत आम्ही सर्वजण आमचा जो मान केला सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। एकच विनंती की हा जो गुरुगौरव सोहळा आहे हा वर्षानुवर्षे चालत राहावा ही विनंती आणि आम्हा सर्व शिक्षकांचा जो गौरव केला त्याबद्दल त्यांचे शिक्षण विभागाला मी अशी विनंती करते की त्यांनी हा गुरुगौरव सोहळा चालू ठेवावा आणि आमच्या सर्व शिक्षकांकडून राजू भैया नवघरे साहेब यांचं खूप खूप आभार। धन्यवाद।